दिंडोरीत कसं कसं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न. मोदींच्या या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी एका शेतकऱ्यानं कांद्यावर बोला असा सवाल मोदींना भर सभेत केला आणि त्यानंतर दिंडोरी मतदारसंघ सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत आला. भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या या मतदारसंघात यंदा भाजपनं विद्यमान खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना पुन्हा तिकीट दिलंय. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं पेशानं शिक्षक असलेल्या भास्कर बगरे यांना उमेदवारी दिली. वंचितनं इथून मालती थविल यांना तिकीट दिलंय. त्यामुळं वंचित फॅक्टर इथं निर्णायक ठरणार असल्याचं बोललं जातंय. दिंडोरी हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. इथले जवळपास 80% शेतकरी कांद्याचं उत्पादन घेतात. त्यामुळं कांदा निर्यात बंदी हा दिंडोरी मधला महत्वाचा मुद्दा बनला आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांना मैदानात उतरवूनही भाजप समोर ही जागा राखण्याचं कडवं आव्हान उभं राहिलं. पण भाजपसाठी ही जागा कठीण आहे का? भास्कर बगरे भारती पवार यांना धक्का देऊ शकतात का? ग्राउंडवरचं वातावरण, मतदारसंघातली हवा कशी आहे? थोडक्यात दिंडोरीचं कसं कसं पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सुरुवात करूयात उमेदवारांपासून. आधी बोलूयात विद्यमान खासदार भारती पवार यांच्याबद्दल. इथून भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र भाजपनं पुन्हा एकदा भारती पवार यांनाच संधी दिली. त्यानंतर लगेचच पवार प्रचारात सक्रिय झाल्या. त्यांनी प्रचार सभा, गाव भेटी आणि बैठका घेऊन जनसंपर्क वाढवला. एटी पवार यांच्या सुनबाई पहिल्याच टर्म मध्ये केंद्रीय मंत्रीपद आणि सलग तिसरं लोकसभेचं इलेक्शन अशी बॅकग्राऊंड असल्यानं भारती पवार यांचं पारडं जड असल्याची चर्चा सुरुवातीला होती. मात्र मागच्या 5 वर्षात मतदारसंघात कमी झालेला संपर्क हा मुद्दा भारती पवारांना बॅकफूटवर घेऊन जाईल अशी चर्चा रंगली. भारती पवार यांनी आपल्या प्रचाराचा जोर मोदी केंद्रित ठेवला आहे. मोदींचा चेहरा पुढे करत केंद्र सरकारनं राष्ट्रीय पातळीवर केलेली कामं आणि स्वतः भारती पवार यांनी कोविड काळात आरोग्य राज्यमंत्री म्हणून केलेली कामं हे त्यांच्या प्रचारातले मुख्य मुद्दे आहेत. पण कांदा निर्यात बंदी आणि इतर शेतकरी प्रश्नांवरून त्यांच्या अडचणी वाढत असल्याची चर्चा आहे. भाजप सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवल्याचं आपल्या भाषणातून आणि बैठकांमधून पवार सांगत असल्या तरी त्याचा इफेक्ट दिसून येत नसल्याचं बोललं जातंय. भारती पवारांच्या प्रचारासाठी महायुतीनं चांगली ताकद लावली. चंद्रशेखर बावनकुळे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी मतदारसंघात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत जोरदार मोर्चेबांधणी केली. 15 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारती पवार यांच्यासाठी सभा घेतली. या सभेतून त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. पण सभास्थळी काही शेतकऱ्यांनी कांद्यावर बोला अशा घोषणा देत मोदींच्या भाषणाला विरोध केला. सभेच्या आधी कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्या. त्यात मोदींनी इथलं आपलं भाषण उरकतं घेतलं अशी ही चर्चा रंगली. कारण मोदी प्रचारासाठी कुठेही गेले तरी ते किमान 30 ते 35 मिनिटं भाषण करतात. पण दिंडोरीतल्या सभेत त्यांनी फक्त 19 मिनिटात आपलं भाषण संपवलं. त्यात मोदींनी दिंडोरीत येऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणल्यानं बंडानंतरही ठाकरेंसोबत असलेला स्थानिक शिवसैनिक नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यामुळं महाविकास आघाडीला अधिकचा बूस्टर मिळू शकतो अशी चर्चा आहे. एकूणच मोदींनी भारती पवार यांच्यासाठी सभा घेतली असली तरी ते इथलं वातावरण फिरवण्यात फारसे यशस्वी झाले नसल्याचं सांगितलं जातंय. येत्या काही दिवसात भारती पवार यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा सभा घेणार असल्याचं सांगितलं जातंय. हे नेते शेवटच्या दिवसात कितपत वातावरण फिरवू शकतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. केंद्रात मंत्री असूनही मतदारसंघात संपर्क नसणं, भरीव काम नसण्याचा आरोप, पक्षांतर्गत मतभेद आणि महायुतीचे सगळे नेते प्रचारात सक्रिय नसणं या बाबी भारती पवार यांना बॅकफूटवर घेऊन जाणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे त्यांची सगळी भिस्त सध्या मोदी मॅजिकवर अवलंबून असल्याचं बोललं जातंय. आता शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर बगरे यांच्याबद्दलचं वातावरण आणि त्यांच्या प्रचाराबद्दल बोलूयात. बगरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर शिक्षकी पेशा असलेला आणि सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार दिल्यानं अनेकांनी शरद पवारांच्या निर्णयामुळे भुवया उंचावल्या होत्या. पण पवारांचा हा डाव आता परफेक्ट बसल्याचं सांगण्यात येतंय. बगरे हे आर्थिकदृष्ट्या फार ताकदवान नसले तरी लोकवर्गणीतून त्यांना मोठं आर्थिक पाठबळ मिळत असल्याचं सांगण्यात येतंय. साहजिकच यामुळे त्यांचा लोकांशी थेट कनेक्ट वाढल्याची चर्चा आहे. त्यांना तिकीट मिळाल्यापासून त्यांनी आक्रमकपणे प्रचाराला सुरुवात केली.
संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत प्रत्येक गावात आणि खेडोपाडी जाऊन प्रचार करायचं त्यांचं टार्गेट असल्याचं बोललं जातंय. कांदा आणि द्राक्षाच्या प्रश्नाला हात घालत भगरेंनी मोदी सरकारच्या काळात कृषी धोरणांचा उलटा प्रवास सुरू असल्याचा आरोप केला. कांदा निर्यात बंदीवरून रान उठवलं. स्थानिक आदिवासींच्या प्रश्नांना हात घातल्यामुळे त्यांना शेतकरी आणि आदिवासी समाजातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे. भगरे हे स्वतः शिक्षक म्हणजेच नोकरदार असल्यानं सामान्य नोकरदार वर्गाकडूनही त्यांना चांगला पाठिंबा मिळत असल्याचं बोललं जातंय. याशिवाय दिंडोरीचे आतापर्यंतचे सगळे खासदार नाशिकचे रहिवासी होते. मात्र भगरे हे दिंडोरीचं मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पिंपळगाव बसवंत मध्ये राहतात. हाही मुद्दा त्यांना प्लस मध्ये घेऊन जाणारा ठरतोय. सभांबद्दल बोलायचं झालं तर दिंडोरीत मोदींनी भारती पवारांसाठी सभा घेतल्यानंतर त्याच दिवशी शरद पवारांनी भगरे यांच्यासाठी सभा घेतली. मोदींच्या सभेतले मुद्देही पवारांनी खोडून काढले. मोदींनी मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावरूनही त्यांनी टीकास्त्र सोडलं. भगरे यांच्यासाठी सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रोहित पवार, रोहित पाटील आणि नितेश कराळे यांनीही सभा घेत वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केलाय. याशिवाय 1.5 लाख मतांचं पॉकेट असणाऱ्या माकपचे नेते JP गावित हे सुद्धा स्वतंत्र सभा घेत भगरे यांच्यासाठी फिल्डिंग लावतायत. सर्वसामान्य चेहरा आणि महाविकास आघाडीतल्या नेत्यांची मदत भगरे यांच्या पथ्यावर पडताना दिसते. पण नौखा असणं आणि संपूर्ण मतदारसंघात कनेक्ट नसणं ही आव्हानं त्यांना पेलावी लागणार आहेत. आता भारती पवार आणि भास्कर भगरे यांच्यासाठी मतदारसंघात कुठून कोणाची ताकद लागली ते पाहूयात. तर दिंडोरीत 6 पैकी 6 विधानसभा मतदारसंघात आमदार महायुतीचे आहेत. नांदगावमधून सुहास कांदे, कळवणमधून नितीन पवार, चांदवडमधून राहुल आहेर, येवलामधून छगन भुजबळ, निफाडमधून दिलीपराव बनकर आणि दिंडोरीमधून नरहरी झिरवळ यांची ताकद भारती पवार यांच्या बाजूने आहे. इथे महाविकास आघाडीचा एकही आमदार नाही. त्यामुळं भगरे यांच्या प्रचाराची भिस्त दुसऱ्या फळीतल्या नेत्यांवर आहे. शरद पवारांचे समर्थक श्रीराम शेटे, दत्तू पाटील आणि ठाकरे गटाचे जयंत दिंडे त्यांना चांगली साथ देत आहेत असं सांगितलं जातंय. दिंडे हे ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख असून त्यांनी भगरे यांच्यासाठी मतदारसंघात ठाण मांडले. याशिवाय नांदगावमधून माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांचे पुत्र गणेश धात्रक यांनी फिल्डिंग लावली. तर कळवणमधून माकपचे JP गावित, चांदवडमधून माजी आमदार शिरीष कोतवाल, शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष सयाजीराव गायकवाड आणि माजी आमदार उत्तम बाबा भालेराव, येवल्यातून माणिकराव शिंदे, मारुतराव पवार, नरेंद्र दराडे, कल्याणराव पाटील आणि जयदत्त होळकर, निफाडमधून अनिल कदम, दिलीप मोरे आणि राजेंद्र मोगल, दिंडोरीतून सतीश देशमुख आणि मराठा विद्या प्रसारकचे संचालक प्रवीण जाधव अशा नेत्यांची फौज भगरे यांच्या मागे उभी आहे. भगरे यांच्या बाजूने विद्यमान आमदारांचा फौजफाटा नसला तरी त्यांना ग्राउंडवर दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची चांगली ताकद मिळते. सोबतच इथे शरद पवारांचा वैयक्तिक होल्ड तगडा आहे. भारती पवार या सुद्धा पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्याच. त्यामुळं शरद पवारांचा करिश्मा आणि त्यांना असलेली सहानुभूती भगरे यांची ताकद वाढवू शकते. दुसरीकडे कागदावर भारती पवार वरचढ वाटत असल्या तरी त्यांना अंतर्गत कुरघोड्यांचा सामना करावा लागतोय. इथले राष्ट्रवादीचे 4 आमदार महायुतीत आल्यानं भारती पवार यांची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे. मात्र ग्राउंडवर शरद पवारांना मानणारा वर्ग मोठा असल्यानं तो मतदार भारती पवारांकडे कितपत वळणार हाही कळीचा मुद्दा आहे. याशिवाय सुहास कांदे यांनी छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे महायुतीतला वाद उफाळून आला. त्याचबरोबर दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ हेही भगरे यांच्या प्रचाराच्या एका बैठकीत सहभागी झाले होते अशा बातम्या आल्या होत्या. त्यामुळे दिंडोरीत राष्ट्रवादीचे आमदार भारती पवारांना किती मदत करतात हा प्रश्न महत्वाचा आहे. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी रोखणं आणि ग्राउंडवर तगडी यंत्रणा असणं या गोष्टी मात्र भाजपच्या पथ्यावर पडताना दिसत आहेत. इथली जातीय समीकरणं लक्षात घेतली तर इथे कोंकणा आणि महादेव कोळी समाजाचं प्राबल्य अधिक आहे. काही विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाचा प्रभाव आढळतो. दिंडोरीत मराठा समाजाचा पाठिंबा निकालात मोलाची भूमिका बजावतो असं स्थानिक पत्रकार सांगतात. भाजपच्या भारती पवार आणि वंचितच्या मालती थविल हे दोन्ही उमेदवार कोंकणा समाजातून येतात. त्यामुळं इथं कोंकणा समाजात मतविभाजन होण्याची चर्चा आहे. तर भास्कर भगरे महादेव कोळी समाजातून येतात. त्यामुळं त्यांना महादेव कोळी समाजाची एक गठ्ठा मतं मिळू शकतात असं बोललं जातंय. पण वंचितच्या उमेदवारामुळे भगरे यांचं टेन्शन वाढू शकतं. दिंडोरीत घासून लढत झाली तर वंचितला मिळणारी मतं निर्णायक ठरू शकतात, ज्याचा फटका
बगरे यांना बसू शकतो. गेल्या निवडणुकीत वंचितच्या बापू बर्डे यांनी 60,000च्या जवळपास मतं घेतली होती. त्यामुळं वंचितचा फॅक्टर विजयाच्या शर्यतीत नसला तरी महत्वाचा ठरू शकतो असं बोललं जातंय. अर्थात दोन्ही उमेदवारांची मुख्य भिस्त ही आपल्या पक्षाच्या मुख्य नेत्यांवर आहे. भास्कर बगरे यांच्यासाठी पवारांचा करिश्मा चालणं जितकं महत्वाचं आहे त्यापेक्षा जास्त कांदा उत्पादकांची भूमिका भारती पवारांसाठी महत्वाची आहे. त्यावर ठरणार आहे दिंडोरीत मोदी फॅक्टर चालणार की कांदा वांदा करणार. दिंडोरीतल्या लढतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.